अजून ते एकामेकाचेर बोट दाखयता आनी थंयसर काल तेंची एसी बंद पडली, पयर तेंचे लायट बंद जाली शो चालू आसतना. शरद पोंक्षे हो एक वेटरन एक्टर आसा, तो हांगासर तेजो शो चालू आसतना लायट बंद जाली हांगासर, आनी लायट बंद जाता तेन्ना स्टेजीर सगळे वाट लागता, सगळ्याची नाटकाचो जो फ्लो आसता तो तुटता. म्हणून तेणी आपली एक प्रतिक्रिया व्यक्त केली. तेजी भावना समजून घेनासतना हो तेका जो आमचो कला संस्कृती मंत्री आसा तो तेका सुपारीबाज म्हणटा, तेका खंय कोणी तरी सुपारी दिवन उलोवंक लायलो अशें तो म्हणटा. हेजे आमी काँग्रेस पार्टी निशेध करता, हे स्टेटमेंट सारखे आमी कंडेम करता आनी तेजे कडल्यान आमी एपॉलॉजी डिमांड करता. आमी डिमांड करता की तेका सॅक करचो सीएमान. तेजे कडेन आमच्या आर्टिस्टांक तेका किंमत ना आर्टिस्टांची तेका. आनी आमी आतां हे जे कितें चल्लां पळय ते सगळे आतां जे स्कॅम जाला, आमी स्कॅम म्हणटा हेका, कित्याक रिनोवेशन हेंच्यांनी केलें, इतले कोटी मोडले आमचे पयशे, टॅक्स पेयराचे पयशे मोडून जे रेनोवेशन केलां पळय ते रेनोवेशन हांगासर कांयच दिसना. तेंच्यांनी फक्त आसलेले ते पाड घालून दवरला हांगासर भितर. तेणी आतां एक्सेप्ट केलें की एसी तेंची ती सारकी ना म्हणून, ती एसी खंय दुसरी घालूंक जाय. म्हणजे वर्साच्या वर्सा हे रेनोवेशन करतले. सो हे PWD आनी आर्ट एंड कल्चर डिपार्टमेंट मेळून हांगासर सामकी हांगासर हे वाट लावन उडयल्ली आसा आमची ह्या कला मंदिराची. येदी व्हडली जी कला अकादमी आसा पळय आमचे, जे नावाजलेली आसा, आख्ख्या देशभर जे नांव आसा पळय तेजी हेंच्यांनी वाट लावन उडयल्ली आसा. हांव तियात्रांनी नाचतालो, आमी कांतारां म्हणटाले, एक्टिंगूय करताले. आनी जेन्ना हो सावंड सिस्टम इतलो परफेक्ट आसलो जाणा, आनीक एक शिबीर घडोवन हाडलेलें आमचो दामू केंकरे आनीक माधवराव वाटवे. 3 मंथ शिबीर आमी अटेंड केलें आनी आमी नाटकुले केलेले, छोटा मासे मोठा मासे. तितूंतल्यान आमी एक पेपर लेगून असो उडयलोलो न्हू, आयचा लोकसत्ता म्हणून तो पेपर लेगून चुर्र करून पडटा, तो सारको आवाज येतालो. पूण आयज हे कितें जालां ह्या मायकाचें, ह्या मायकाची कॅपेसिटीच ना बारीक बारीक सावंड पिकअप करपाची. व्हडलो घो करून कसलो तरी आवाज येता हिंगासर थिएटरान बसता तेका. हे पळय हा लोक पळोवपी पळय हा, कितें आर्ट पळोवपाक येता, ते आर्ट लावर्स ते कितें हे शो पळोवपाक येता न्हू, उमेदीन येता, आपले जे पयशे खर्च करता, कित्याक तेका पळोवपाक जाय म्हूण. आनी हिंगा चल्लां कितें, हें सगळें मॅस करून सोडलां. ही कला अकादेमी आसली कितली. सो वी कंडेम इट. जो आर्किटेक्ट आसलो पळय तो वर्ल्डान म्हणटा तो फेमस आसा, ताचें नांव आहे चार्ल्स कुरैया. त्याच्या निरीक्षणा खातीर सगळें बांदकाम जाल्लें. मदींच मातशे हे येयले आमचे मंत्री, मुखेलमंत्री आनी हो गावडे बाब म्हणून आतां सगळें मोडलां, सारकें ना हे. आनी तेणी हात घातलो बांदपाक. बरें बांदता मरे तूं, बरें तरी बांदला. बांदता आसतना कितले व्हडे कोसाळे हे. आतां बरें बांदले तरी आतां आमकां भितर तेंचो इंचार्ज आसा सांगता अजून सारकें जावंक ना काम. अजून जर सारकें काम जावंक ना जाल्यार तुमी भाड्याक कित्याक दितात? भाड्याक दिवं नाका तुम्ही. आणि तो शरद पोंक्षे म्हणटा पळय महाराष्ट्राचो भारताचो अख्ख्या लाडको असो म्हणटा तो कलाकार एक. आणि तेणी म्हटलें न्हू बाबा आमकां अशें डिफिकल्टी जाली, कितें प्रॉब्लेम जाले, 14 का 15 मिनटां बंद जालो खेळ हो. इतले पयशे फारीक करून येतात, हेंच्या बॉल्सांचे पयशे वयता कोणाचे, मंत्र्याचे काय वचना. आणि मंत्री ताका कितें म्हणटा तो सुपारी बाज म्हणटा. सुपारी घेवन येयला महाराष्ट्रान आपणाक मारपाक. जर तुका तो मारपाक येयला, सुपारी बाजेचो अर्थ कितें, मारपाक येयला म्हणून, तर ताका अरेस्ट कित्याक करूना तुमी? येद्या व्हडल्या कलाकाराचो तुमी असो जो अपमान करतात. आणि आमी केन्नाच सहन करून घेवचे ना गोंयची जनता. थिएटर आर्टिस्ट ह्या कला अकादमीनच हांव शिकला. पूण आयज ह्या कला अकादमी थिएटराची दुर्दशा पळयली जाल्यार खरेंच मनाक वायट दिसता. आयज दुसरी गजाल एक कळटा की हो जो आर्ट एंड कल्चर मिनिस्टर आसा, जो आयज आमच्या आर्टिस्टांचो इन्सल्टूय करपाक लागला. जे भायले आर्टिस्ट गोंयांत येतात तांकां आमी सन्मानान हांगा वागोवपाक जाय. तेंचे आमी जर अपमान करतात जाल्यार आमचें नांव बदनाम जातलें. आयज भारतभर आमचें गोंयचें नांव बदनाम जाल्लें आसा. आयज आमी एकूच डिमांड करता की हो आर्ट एंड कल्चर मिनिस्टरान सगळ्या आर्टिस्टांची माफी मागपाक जाय. हेणे एकूच आर्टिस्टाची न्यूज जाय, गोंयभर न्हू भारतभर सगळ्या आर्टिस्टांचो हो अपमान जाल्लो आसा. हांव मागता की बेगींतल्या बेगीन ह्या आर्ट एंड कल्चर मिनिस्टरान रिजायन जावपाक जाय. आनी तशेंच ह्या जे घोटाळ्याक जितले रिस्पॉन्सिबल आसा, जावं PWD डिपार्टमेंट जावं आर्ट एंड कल्चर, सगळे रिस्पॉन्सिबल. सीएमूय तितलोच जबाबदार आसा. मानता सीएमानूय रिजायन जावपाक जाय. कारण तो आयज एकूय स्टेटमेंट करपाक तयार ना. जेन्ना तुमी रिपोर्टर भाव जेन्ना सीएमाक विचारता आयज कला अकादमीन पयर एसी चल्ली जाल्यार तो ड्रायव्हराक सांगता चल चल म्हणून, तुमचे एक क्वेश्चन तो आन्सर करपाक तयार ना. जाल्यार हे जे गव्हर्नमेंट जे चल्ला फक्त लुटपाकूच चल्ला काय म्हणून, लोकांचे पयशे खावपाकूच चल्ला. आयज आमकां जेन्ना आमी MS-आक मेळ्ळा, MS सांगता की तेणे जे कितें हें आसा तें फॉरवर्ड केल्या म्हणून. आयज 2 वर्सां जालीं. गेल्ल्या वर्सा जेन्ना तियात्र कॉम्पिटिशन आसलेलें हेच्या 15 दीस पयलीं गोविंद गावडेन एक मिटींग आपयल्ली आर्टिस्टांची. आनी तेन्ना सांगलें कितें तुमचे डिफिकल्टीज आसा, हांगा कितें हें करपाक जाय, रेक्टिफाय करपाक जाय, त्यो सांग, आमी 15 दिसा भितर करतात. पूण आयज 2 वर्सां जालीं. आयज दुसरें तियात्र कॉम्पिटिशन जालें पयर.
पण दुसरे तियात्र कॉम्पिटिशन झाले पण अजून पर्यंत ह्यो रेक्टिफाय जायना आणि हे सांगता आम्ही आयज फॉरवर्ड केला हे कोणाक आमच्या दोळ्यांक हे लायतात हे सगळे रिस्पॉन्सिबल आयज परत टेंडर आणि 100 कोटीचो टेंडर येवपाचो आसा रोखडोच परत हे रिनोव्हेशन जावपाक अजून हे रिनोव्हेशन जावन आर्टिस्ट यूजच करपाक लागना आर्टिस्टांक फॅसिलिटीज मेळपाक लागना जाल्यार परत हे रिनोव्हेशनाक येयले ही कितें चल्ला लुटमार चल्ला गोंयचो फक्त टेंडर काडून हे पर्संटेज घेत रावपाची आणि पैसो टॅक्स पेयराचो पैसो खायत रावपाची हांव एक आयज आर्टिस्ट म्हणून हे जे आमचो आर्ट एंड कल्चर मिनिस्टराचो जो स्टेटमेंट आहा तेजेर खरे निषेध करता तेणे ह्या पोस्टा वयल्यान देवपाक जाय आणि ह्या सगळ्या आर्टिस्टांची सगळ्या कलाकारांची माफी मागपाक जाय आणि तितली माफी ह्या सीएमानूय मागपाक जाय कित्याक सीएमूय ह्या PWD जे काम केला ह्या PWD डिपार्टमेंटाचो जो मिनिस्टर आसा तेणे ह्याची माफी मागपाक जाय. आम्ही जाणा की जेन्ना एक कलाकार एक नाटक सादर करतात त्याच्या पयलीं ताजे परिश्रम आसता 2-3 म्हयने आणि ज्या वेळाचेर येद्या व्हडल्या प्लॅटफॉर्माचेर जेन्ना आपणाची कला आणि ते नाटक सादर करता आणि मदें लायट वयता जाल्यार कितके दडपण येता आणि कितें त्यांची परिस्थिती जाता ही गोविंद गावडे स्वता कलाकार आसून सुद्धा ताका सजमोंक ना आणि म्हणून तो ताका सुपारीबाज म्हणटा. म्हाका एक गजाल कळना की ज्या वेळाचेर असल्यो गजाली घडटा आणि अन्याय घडटा ज्या वेळाचेर आयज ह्या कलाकारांचेर अन्याय जाला म्हणून तांच्यांनी प्रश्न केलो प्रश्न करप ना की कलाकारांनी ह्या सरकाराक प्रश्न करप ना की बाबा हे जाला पळय हे कित्या खातीर जाला का म्हणून म्हणजे आपणाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आसा हे आज उरोंक नाका कितें आमी लोकशायेन जगता अजून तुम्ही म्हणू शकना की तो हे उलय प्रश्न करता म्हणून सुपारीबाज आणि प्रश्न करता म्हणून तो अँटी नॅशनल अशें म्हणू शकना. जर तुमकां क्रिटिसायज सहन करपाक शकना जाल्यार त्या पदार कित्याक रावतात तुमी रिजायन जावपाचें. हेच्या व्यतिरिक्त बरे मनीस आसात हांगा ही जबाबदारी घेवच्या खातीर. आयज आमी जेन्ना भितर गेले तेन्ना कांयशे त्रुटी त्या अधिकाऱ्यान सांगले आमकां आनी आमकां कळ्ळें की ह्यो गजाली PWDचेर घालता. PWD कडेन सुद्दां आमी गेले जायत जाल्यार ते म्हणटले कला अकादमी कडेन दिल्लेले आहा सगळे. मंत्री कोण आसा गोविंद गावडे आनी मुख्यमंत्री PWD मिनिस्टर दोगूय वगी आसा. म्हाका दिसता अशें स्टेटमेंट स्वता एक कलाकार आणि स्वतः एक मंत्री जो मंत्री गोयच्या सगळ्या जनतेक जबाबदार आसा रिस्पॉन्सिबल आसा अशी स्टेटमेंटां तांच्या कडल्यान शोभा येना. ह्या स्टेटमेंटाचो हांव निशेध करता कारण हो स्टेटमेंट जरी म्हटले की हो कलाकाराचो अपमान आसा हय कलाकाराचो अपमानूच आसा ताच्या व्यतिरिक्त जर आमी पळयले जाल्यार अभिव्यक्ती स्वातंत्र्य जो आसा प्रत्येक नागरिकाक तेजेर तुमी खंडन करता. सो लोकशाही खंय म्हणली आणि आमकां दिसता की भारतीय जनता पार्टीचे सरकार किंवा मंत्री सांगता की आम्ही डेव्हलप करता हे डेव्हलप करता. अरे एक जर वास्तू जर तुम्ही बांधता आसत जाल्यार ती 4 फावटी रिनोव्हेशन करपाची गरज कितें आसा कितें गरज आसा. जशें आमच्या नारायण कोरगांवकारान सांगले की वन ऑफ द फायनेस्ट आर्किटेक्ट ऑफ एशिया चार्ल्स कुरेया केन्ना बांदलेली कला अकादमी कितें प्रॉब्लेम जालो ताच्या उपरांत कितकीशीच सरकारां येयली सरकारां गेले. आता परतून येवन एक मंत्री येता आणि ताका दिसता की टेंडर काडच्या शिवाय ताजमहल बांदले सो कला अकादमी बांदपाक कोणाची टेंडर जाय सो अशें तेणी वक्तव्य केल्लें. सो कोणा कडेन तुमी कंपेरिंग करतात कित्या खातीर गरज जाल्ली रिनोव्हेशनाची ह्यो जेन्ना विधानसभेन प्रश्न केलो आन्सर नासले. सो म्हाका दिसता हो व्हडलो स्कॅम आसा. ह्या स्कॅमाची सखोल चवकशी जावची आणि ह्या स्कॅमा खातीर SIT फॉर्म करपाक जाय सरकारान SIT फॉर्म करपाक जाय कारण हो विषय कलाकाराच्या निगडीत आसा. जसो आमचो एक भाव आतां कलाकार तियात्री ताणें सगळे गजाली सांगले. ह्या गजालीचेर म्हाका दिसता की प्रमोद सावंतान क्लॅरिफिकेशन दिवचें आसा. जर दिसता की तांच्या कडल्यान काय जावंक ना जरी कोणी टेंडर घेतला ताजेर तरी कारवाई करा. ते कॉन्ट्रॅक्टराक ब्लॅक लिस्टान घाला तुमी तेका कित्याक घालिनात. सो प्रश्न आसा हे सगळें क्लॅरिफिकेशन दिवपाक जाय. जशें आमच्या प्रणव बाबान सांगलें की आमी 8 दिसांनी परते येतले विचारपाक जाय कितें केलां तुमी आनी खंय मेरेन इन्व्हेस्टिगेशन पावलां. सो इतलेंच सांगता हांव. 12 वर्सां हांव सबमिशन करतात नाट्य अकादमी गोवा स्टेट लेवलाचेर. त्या काळात जी कला अकादमी आसली ती आतां अर्दी ना. त्या मान शान आसली कला अकादमी ती ह्या लोकांनी सोंपयली. कला अकादमी उलोवपाचेंच ना कांय जाता. अर्दे हेजेर टेंडर काडलो डबल जाले तरी कला अकादमी सारकी मेळना. आतां गेली 5 वर्सां आमी स्पर्धा मुक्ता कोणा खातीर यांच्या खातीर
म्हाका सांग, इतकी वर्सां तुम्ही इतके करूनय तुम्ही ही आता कला अकादमी बांधल्या कित्याक तुम्ही नाट्यगृहां कित्याक नांव दिता? तुम्ही इफी खातीर वापरता बिल्डिंगी. इफी येयली म्हणटकूच तुम्ही कला अकादमी सारकी जाली. तेजे पयलीं स्पर्धा करपाक तुमकां कला अकादमी सारकी नासली तुमची. ही कसली फालतूपणां करता तुम्ही? आणि भायले कलाकार त्यांचो इन्सल्ट करपाक तुम्ही बांधले नाट्यगृह. हांगा लग्न करा मरे. कित्याक नाटकां घेता तुम्ही? लायट गेल्यारूय सारकी, नायट आसल्यारूय सारकी, काय फरक पडना. लग्न सोहळा तो हो प्रयोग करपाक कितक्या जाणांची मेहनत आहा. दिग्दर्शक आहा, नेपथ्यकार आहा, लायट इफेक्ट आहा, मागीर तेज्या भायर तेंचे आनी कोण सूत्रसंचालन, आनी कोण कितके हेच लोक एक नाटक बसयता आनी तांकां कंपनी म्हणटा ते कंपनी नाटकां हांगा घेवन येता. ते जर ऑल इंडियेक भोंवता त्या मनशांक जर गोंयांत भांगरार ते आमचे निसर्गरम्य गोवा अशें म्हणटाय, खंयचो उरलो निसर्ग? आमच्यान माणुसकीच पयलीं शिल्लक उरोंक ना. भायल्या लोकांक तुम्ही इतके तरी लाजिरवाण येता. आमचे लोक स्थानीक कित्याक येताले कला अकादमीत? म्हाका सांग, तुम्ही कला अकादमी बंद कित्याक केली? सीएमान तेज्या गांवांत घालून नाट्य स्पर्धा करपाक ब क ही सगळी स्पर्धा करतात. तियात्र पळोवंक मेळना, नाटकां पळोवंक मेळना. आमी भुकेले मरे गोंयकार. आमी कलेचे माहेर घर म्हणटाले, आतां दैडीर घर जालें. म्हाजेच म्हणा आतां दैडीर लागलें ऑलमोस्ट. हांवें खाल्ले कोणाक खबर ना. हो म्हणटा PWN खाल्लो, तो म्हणटा हेणी खाल्ले, ते म्हणटा तेणे खाल्ले. हेंकांय खबर ना कोणी कितें खाल्लें. हय म्हाका म्हणूंक दिसता आतां खेदार कोणी खाल्ला तेंकां खबर ना. आनी सगळे पब्लिकेक आहा कोणी कशें डिवायड केले. तो आयज कालच्या पेपरार स्टेटमेंट दिता हो मिनिस्टर कलाकांड. सीएमांक सगळें खबर आहा. आतां कितें म्हणपाचें हेजेर आन्सर ना. सीएमांक खबर आहा आमी कित्याक येयले हांगा. बरें आमी येता म्हूण कळ्ळें घे लायता फौज फाटल्यान. कोण हे मर्डरर हे, रेपिस्ट हे, कोण हे? ज्या जाग्यार लोक मरता, ज्या जाग्यार रेप जाता थंय तुमचे पुलीस पावना. ते वळवयता तेन्ना पुलीस लोकांक गांव थंय पुलीस स्टेशनार वयचें पडटा बाबा आमकां न्याय दी म्हणपाक. आनी आमी तांकां विचारपाक येता तांकां आमी आडयता. तुमी कोणाच्या नांवार हांगा खंय एक तरी कधी कंप्लेन आल्या सांगचें. कित्याक सतयता रे तुमी? बंद करा मरे कला अकादमी. तुमचे कडेन सारकी ना, तुमचे सिस्टम सारकी ना. आदले दिसा पुरुश नाटकाचे प्रॉब्लेम जाले. तुम्ही स्टडी करपाचे सेकंड ब्रेक करून दिवंक सगळे रेडी करून आमकां तांत्रीक मिस्टेक. तांत्रीक मिस्टेक तुम्ही कित्याक इतके भरमसाट पयशे घेता? कला अकादमी फुकट दिता तुम्ही नाट्य हेका कंपनीच्या लोकांक फुकट दिता कला अकादमी मी. अरे म्हाका तर प्रयोग करूंक जाय जाल्यार हांव पयशे मेजता कॉन्ट्रॅक्टर तुमकां. इतके पयशे भरमसाट फी आहा तुमची जाल्यार ते नाट्यगृह सारके कित्याक आसना तुमचे कडेन? हेजेर पयलीं कितें तें सांगा. आनी खरेंच ह्या मिनिस्टरान सगळ्या कलाकारांची माफी मागोकूच जाय. हांव निशेध करता ह्या कलाकारांक.